त्याला फीज भरपूर, खर्च भरपूर आहे, भाड्याने राहते. त्याच्यामुळे असं झालं की नाही घेऊ शकत मी. अक्षरशः म्हणजे ताईंना म्हटलं मला पटलंय सगळं पण मी घेऊ नाही शकत आहे. तर असं नाही आहे की घेऊ नाही शकत आहे, कारण आपण दुसरीकडे खर्च करतो, स्वतःवर तर खर्च करायला काही हरकत नाहीये. मग गुरुपौर्णिमा होती आता 10 तारखेला. तर ताईंचं आणि माझं बोलणं झालं आणि काय माहित नाही, ताई पण काही गोष्टी माझ्यासाठी बोलतात ना, तर मला असं वाटतं की प्री प्लॅन आहे. म्हणजे भगवंत म्हणजे त्यांच्या तोंडून माझ्यासाठी बोलून घेतात. आणि हे मी ना खूप अनुभवलंय. म्हणजे कुठं सगळं जे करतोय तो करतोय. आणि फक्त काय झालं, लग्नानंतर मुला झाल्यानंतर ना स्वतःकडे किंवा स्पिरिच्युअल वे पासून मी लांब गेली. म्हणजे जे अनुभवलं होतं ना ते करणं माझ्यापासून राहत होतं. आणि त्याच्यामुळे ना काय झालं, व्याधी लागल्या होत्या, शारीरिक व्याधी प्लस मानसिक व्याधी. आणि मग म्हणजे जाणीव होती का माझं सुटतंय काहीतरी. पण ते कसं झालं की योग आला आयुष्यामध्ये. म्हणजे गेल्या वर्षी मी योग शिक्षणाचा जेव्हा वर्ग केला तिथून इतके चेंजेस, म्हणजे जे मी आधी अनुभवलेलं होतं जेव्हा मी सेवा कार्यात होती लग्नाच्या आधी, एका सद्गुरूंच्या माध्यमातून आम्ही सेवा कार्य करायचो, आणि कुठेतरी जे अनुभवलं ते परत अनुभवायला लागले. मग ती ऊर्जा, ती एनर्जी, असं वाटलं अरे आता कळाले. पण आता ना काय झालंय, आता ज्ञान असं कळालंय की आता आपण त्या लेवलला गेलो तरी स्थिर राहायला यायला लागले. मेडिटेशन असेल, ओंकार असेल. आधी असं होतं की तेव्हा ना ती पेलता नव्हती येत एनर्जी. आता कुठेतरी असं झालंय की नाही, ओके, स्थिर राहायचे आपल्याला. म्हणजे खूप सांगू नाही शकत असं सगळं आहे. आणि इतका सुंदर अनुभव. आणि आता ताई, सुजाता ताई म्हणतात की सगळ्यांना लिंक द्या, सेवा करा. माझ्या सद्गुरूंनी पण मला लहानपणापासून, जेव्हा मला जिथून मी त्यांना मानलंय तेव्हा काय म्हणतात, सेवा करताना पण निस्वार्थ सेवा करा. तर आता फक्त ना एकच उद्देश असतो लिंक देताना, माझं खूप चेंज झालंय, तुम्ही पण करा. आणि फक्त हार्डली 1.5 महिना असेल. आणि त्याच्याही आधी जेव्हा योग शिक्षकचा वर्ग केला तेव्हापासून तर चेंज आहेत. पण 27 आल्यापासून ना जो मी पाऊल टाकत नव्हती काही गोष्टी करण्यासाठी ना, तो मी टाकला. आणि त्याचा रिझल्ट पण येतोय. आणि हा रिझल्ट माझ्यापुरती नाही, आता माझी खूप खास मैत्रीण आहे जी की आम्ही योग शिक्षक आम्ही सोबत केला आणि आम्ही सोबत जातो. म्हणजे स्वतः साधना करायला पण आणि सेवा, आम्ही रोज सकाळी सेवा पण देतो, स्वतः साधना पण करतो. आणि जेव्हा ना मी पण तिला म्हंटल की बघ तर करून, तू ऐकून तर बघ. तिच्या लाईफ मध्ये पण चेंज. अरे म्हणजे हे नुसतं ऐकून चेंज होतं असं झालं. मी तर समजा आता चालू केलं, 15 दिवस झालं का मी ते इंटेक करते. पण काही गोष्टी नुसतं ज्ञानात भर पडून पडून इतका चेंज झाला की असं झालंय की कोणाकोणाला सांगू. आता एवढं एनर्जेटिक होतं की आज माझा घसा बसलाय, कारण आता माझं बोलणं खूप होतं. एवढी ऊर्जा तयार झाली की मी बोलते तर मला शांत होणं गरजेचं आहे, तर मग ते पण केलं पाहिजे. म्हणजे सगळं असं टप्प्याटप्प्याने असं सगळं माझं आयुष्य चेंज होत आहे. आणि खूप चांगला बदल. म्हणजे नाही का, ज्या गोष्टी अनुभवता येतात ना त्या मी काही समजू शकत असतील मला, ते मी सांगते, समोरचा अनुभव होतं, कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं, समोरच्याच ऐकताना डोळ्यात पाणी येतं. इतकं सुंदर स्पिरिच्युअल लाईफ माझं चाललंय. आणि त्याच्याही बरोबर माझं शरीर खूप सुंदर होत चाललंय. म्हणजे आधी असं होतं की मी योग 1 वर्ष केला, त्याच्यानंतर ना संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत मी एनर्जेटिक, पण संध्याकाळी मुलं घरी आली ना तर मी थकायची. मुलांचा अभ्यास घ्यायला असेल, ट्युशन नाही, मी स्वतः शिकवते, पण मी थकत होती किंवा थकल्यानंतर चिडचिड व्हायची. आता असं होतं ना, माझी चिडचिड होत नाही, मुलं शांतपणे ऐकतात, रिझल्ट चांगला आहे. आता पीटीएम आज आहे एका मुलाची झाली. इतका सुंदर रिस्पॉन्स आहे की 350 मुलांमध्ये आपल्या मुलाला ते ओळखतात. असं कौतुक वाटतं की ठीक आहे, माझाच मुलगा ग्रेट आहे असं नाही मला म्हणायचं, पण कुठेतरी ना खूप चांगले चेंजेस आहे. सगळे काम करतात, सगळी लहान मुलं हुशार असतात, पण एकच गोष्ट वाटते की ना माझ्या बाबतीत खूप चांगलं बदल होईल. फक्त माझ्या पण नाही, माझा नवरा असेल, माझी मुलं असतील, माझी चुलत सासू सासऱ्यांना मी त्या दिवशी लिंक दिली की ज्यांनी आयुष्यात कधी म्हणजे स्वतः कष्टच केले नाही. स्वयंपाकाला सुद्धा बाई, मी सहज त्यांना बोलली करून तर बघा, तुम्हाला गुडघ्यांचं ऑपरेशन सांगितलं ना, सकाळी 6ची लिंक करून तर बघा. 10 दिवस झाले ते कंटिन्यू करतात. माझ्यासाठी तेच खूप आहे. म्हणजे मी जे बोलते ना ते ऐकतायत समोरचा. त्यामुळे इतकं पॉझिटिव्ह. आज माझं वेलकम होतं पण खूप जास्त बोलते, पण माझा एक्सपिरियन्सच खूप झाला आता एवढ्या दिवसात. हरिओम. धन्यवाद. खूप छान. इथं आता सगळ्यात मेन महत्वाचं काय आहे, त्यांनी बोलल्या ना की आपल्यामध्ये हे सगळे चेंजेस होऊ शकतात का, 101% होऊ शकतात. पण कधी मी पण योगा करत होते, आपण योगा करत होत्या, योग शिक्षिका आहेत, सगळं बरोबर आहे. आणि आमचं काय राहत होतं माहितीये का, योगा करत असताना आम्हाला वाटायचं नुसतं योगा केल्यावर सगळं होतं. आणि भले भारी घरचं तर एवढं भारी खातो, योगा केल्यावर तर सगळंच होतं. योगा केल्यावर बीपीच्या गोळ्या जातात, अमुक काय जातं, हे सगळं ऐकलं होतं.
आणि योगा केल्यावर कॅन्सर पण कमी होतो म्हणून सांगतात रामदेव बाबा. योगा केल्यावर चष्मा पण जातो म्हणून सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मग काय वजन काय ते किरकोळ प्रॉब्लेम घालवूच शकतो. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष गेली तरी ते जाईनाच झालं होतं. एनर्जी कुठून आणणार? नुसतं योगानं हालचाली होतील, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल, त्याच्यात पाहिजे मन स्ट्रॉंग होईल, ते पण होतं. पण याच्या बरोबर जे पाहिजे ते राहूनच जात होतं आणि ते म्हणजे आपल्याला पाहिजे ती पोषक तत्व पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाहिजे ते सगळं मिळायचं राहून जात होतं. त्यामुळं चॅलेंजेस वाढायला लागलेत. सगळ्या सदन लोकांना पण वाढायला लागलेत ना. काय श्रीमंतांना काय होत नाही, श्रीमंताचं काही सगळं केला तरी होतं. कारण शेवटी जे कमी पडतं ते कमीचा इफेक्ट आपल्याच बॉडीवर होतो आणि म्हणून प्रॉब्लेम्स येतात. पण दोन्हीची पण सांगड पाहिजे. म्हणजे जो एवढा 15 दिवसात बदल झाला ना मनामध्ये, घरामध्ये, तो बदल हा फक्त त्या फ्युएल इनटेकनच झाला का? नाही झाला. हा बदल त्यांच्या मानसिकतेत झाला, तो योगामुळे. योगा आणि हे दोन्हीचं सांगड ज्या वेळेला होईल, पेशीला काय पाहिजे ते देव, जे रक्तात अवेलेबल असेल, जे पेशीपर्यंत जाईल, त्याची हालचाल करू, ब्लड सर्क्युलेशन क्लास तिथपर्यंत पोहोचेल आणि मग मस्तपैकी रिझल्ट येईल. म्हणजे आपण फिजिकली आणि मेंटली या दोन्ही गोष्टींवर काम होऊन जातं. आपण आपल्याला असा ऑरा क्रिएट करतो साधनेमुळं की असं तुम्हाला पाहिजे ते अट्रॅक्ट करता येतं. म्हणजे आज विचार केला, भारीपैकी घरात आलं. जसं सांगितलं ना हेमांगीताईने की माझे सासू सासरे करायला लागले, त्यांना दिलं, कुणाला सांगू कुणाला नको असं होऊन जातं पहिल्या 15 दिवसात. असं मी आता पुढे लॉजिक लावले. आपण बसलोय ना वर्षानुवर्ष, आपण कुणाला सांगणं झालंय. कारण आता समजा पहिले 15 दिवस आहेत म्हणून तीच एनर्जी, तीच एक्साइटमेंट, पहिला काय होता ते अनुभवा आणि आता काय आहात ते अनुभवा. ज्या वेळेला त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही, गुडघा बिघडला तरी काय वाटत नाही, काहीच वाटत नाही. बॉडी मधलं फॅट पर्सेंटेज वाढायला लागले, कशामुळे वजन वाढलंय हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळे जे जे चॅलेंजेस यायला लागले त्या चॅलेंजेसला तुम्हाला फेस करायला लागू नये. ज्यांचं ज्यांचं हेवी वेट आहे त्या सगळ्या लोकांना तुम्ही सांगू शकता. कारण आपली